नमस्कार भक्तांनो, जय श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की यंदा रक्षाबंधनाला भावाला राखी कोणत्या मुहूर्तावर बांधावी, औक्षण कसं करायचं, औक्षणाच्या दिव्यात कोणती वस्तू टाकायची त्यामुळे भावाच्या सुख समृद्धीसाठी आणि भरभराटीसाठी चांगलं असेल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला ही माहिती जर उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या बहिणीला आणि मित्रपरिवाराला शेअर करा आणि स्वामी क्रिएशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. रक्षाबंधन हा केवळ राखी बांधण्याचा सण नाही, हा भाऊ आणि बहिणीमधील प्रेम, विश्वास, आपुलकी आणि संरक्षणाच्या नात्याचा सुंदर उत्सव आहे. बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी, सुखासाठी आणि प्रगतीसाठी मनापासून प्रार्थना करते. यंदा रक्षाबंधन शुक्रवार दिनांक 28 ऑगस्ट 2026 रोजी आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सूर्योदयामुळे वेळेत थोडाफार फरक असू शकतो. तर मित्रांनो, राखी बांधण्याचा शुभ कालावधी साधारण सकाळी 6:12 ते संध्याकाळी 9:48 आहे. त्यामुळे राहू काळ आहे. राखी कशी बांधायची याची कोणतीही मनाशंका ठेवू नका. दिवसभरात तुम्ही कधीही राखी बांधू शकता. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राहू काळात राखी बांधावी का? तर अनेक लोक शुभ कार्यासाठी राहू काळ टाळतात. त्यामुळे तुमच्या घरातील वेळेनुसार किंवा इतर पंचांगानुसार शक्य असल्यास राहू काळाच्या बाहेर राखी बांधावी, म्हणजे राहू काळ संपल्यानंतर. तर राहू काळ हा सकाळी संपणार आहे, त्यामुळे तुम्ही 6:12 ते 9:48 सकाळी ही राखी बांधू शकता किंवा संध्याकाळी देखील तुम्ही राखी बांधू शकता. रक्षाबंधनाची तयारी करण्यासाठी सर्वप्रथम एक सुंदर पूजेचं ताट, त्या ताटामध्ये राखी, कुंकू, अक्षता, हळद, मिठाई आणि दिवा ठेवा. भावाला राखी बांधण्यापूर्वी त्याला स्वच्छ जागी बसवा. मान्यतेनुसार भावाला शक्य असल्यास पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून बसवले जाते. त्यानंतर देवाचे स्मरण करून विधी सुरू करावा. सर्वप्रथम भावाच्या कपाळावर कुंकवाचा किंवा चंदनाचा टिळा लावा. त्यानंतर त्यावर अक्षता लावा. आता भावाच्या उजव्या मनगटावर प्रेमाने राखी बांधा. राखी बांधताना मनात किंवा मोठ्याने अशी प्रार्थना करा: हे परमेश्वरा, माझ्या भावाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, शांती आणि यश दे. त्याच्या जीवनातील सर्व संकटांपासून त्याचे रक्षण कर. यानंतर भावाचे औक्षण करा. आता अनेक बहिणींना असा प्रश्न पडतो की औक्षण कसं करायचं? सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा. दिवा सुरक्षित जागी ठेवून भावाच्या समोर थाळी घेऊन उभे राहा. देवाचे आणि कुलदेवताचे स्मरण अगदी आधी करा. नंतर प्रेमाने आणि शांतपणे भावाचे औक्षण करा. औक्षण करताना मनात नकारात्मक विचार न ठेवता भावाच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करा. आता प्रश्न येतो, औक्षणाच्या दिव्यात अशी कोणती वस्तू टाकावी ज्यामुळे भावाची भरभराट होईल, सुख समृद्धी घरात नांदेल, तसेच त्याची देखील मोठ्या प्रमाणावर भरभराट होईल. परंपरेनुसार अनेक घरांमध्ये दिव्यात किंवा औक्षणाच्या थाळीत हळद, कुंकू, अक्षता, फुले किंवा कापूर वापरला जातो. काही ठिकाणी दिव्यात थोडा कापूर प्रज्वलित करून आरती केली जाते, पण हे प्रत्येक घराच्या धार्मिक परंपरेनुसार वेगळं असू शकतं. परंतु मित्रांनो, आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ती एकच वस्तू तुम्ही दिव्यात टाकून भावाचं औक्षण करा. तर मित्रांनो, दिव्यात तुम्ही थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि औक्षण करताना हळद टाकायची आहे आणि नंतरच औक्षण करायचं आहे. औक्षणाच्या दिव्यात कोणतीही वस्तू घालताना आधी सुरक्षितता महत्त्वाची. ज्वलनशील किंवा अपरिचित वस्तू अजिबात दिव्यात टाकू नका. कापूर वापरत असाल तर तो सुरक्षितपणे वापरा आणि दिवा कधीही लहान मुलांच्या वाक्यात ठेवू नका. औक्षण झाल्यानंतर भावाला मिठाई द्या. त्यानंतर भावाने बहिणीला भेटवस्तू द्यावी किंवा तिच्या रक्षणाचे आणि कायम सोबत राहण्याचे वचन द्यावे. मित्रांनो, अनेक ठिकाणी असे म्हटले जाते की राखी बांधताना काही विशिष्ट वस्तू वापरल्याने भावाचे भाग्य बदलते किंवा तो अचानक खूप श्रीमंत होतो. पण आपण लक्षात ठेवले पाहिजे की या गोष्टी धार्मिक श्रद्धा आणि पारंपरिक मान्यतेनुसार आहेत. खऱ्या अर्थाने भाग्य उजळण्यासाठी मेहनत, चांगले संस्कार, योग्य निर्णय आणि कुटुंबाचा आशीर्वाद देखील महत्त्वाचा असतो. म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला ही सुंदर शुभेच्छा नक्की द्या. तुझ्या आयुष्यात सुखाची भरभराट हो, तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळो, तुझे आरोग्य उत्तम राहो आणि तू आयुष्यात नेहमी प्रगती करत राहो. तसेच बहिणीने आपल्या भावासाठी मनापासून देवाजवळ प्रार्थना करावी. श्रद्धेने केलेली प्रार्थना मनाला सकारात्मकता आणि नात्याला बळ देतं.
चला तर मग या रक्षाबंधनाला फक्त महागडी राखी किंवा भेटवस्तूंवर लक्ष न देता आपल्या नात्यातील प्रेम अधिक मजबूत करूया. राखी बांधा, भावाचे औक्षण करा, देवाची प्रार्थना करा आणि एकमेकांच्या आयुष्यात नेहमी सुखदुःखात सोबत राहण्याचे वचन द्या. मित्रांनो, तुमच्या घरी रक्षाबंधनाची कोणती खास परंपरा आहे ती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच धार्मिक, आध्यात्मिक आणि उपयुक्त माहितीसाठी आमच्या स्वामी क्रिएशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.